तुम्हाला जेव्हा कळतं ना, की मी बर्नआउट होतोय. आता काही लोकांना तर माहितीही नसतं. त्यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवरती ते कष्ट उपसतच असतात. पण जेव्हा तुमच्या लक्षात येतं ना, की येस मी बर्नआउट होतोय. मला मानसिक, भावनिक पातळीवरती खूप थकायला होतंय. त्यावेळेला एक गोष्ट तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुमचा हा सगळा थकवा, हा स्ट्रेस कमी होईल. ती गोष्ट कोणती? तर पहिल्यांदा तुम्ही बर्नआउट होताय त्याचं कारण शोधा. सर्च दॅट सोर्स. तुम्ही का बर्नआउट होताय त्याचं कारण, तो सोर्स शोधा. तो तुमच्या लक्षात एकदा आला ना, की मग तुम्ही काहीतरी त्यासाठी प्रयत्न करू शकता. आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय, तुम्ही कर्मचारी आहात, तुम्ही एका चांगल्या प्रोजेक्टवरती काम करताय, तुम्ही खूप कंट्रीब्युशन केलं आहे त्या प्रोजेक्टमध्ये, तर अर्थातच तुमची अपेक्षा असते की मला त्याचं क्रेडिट मिळावं, मला त्याचं क्रेडिट मिळावं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, माझ्या बॉसने मला अप्रिसिएट करावं. पण ते होत नसतं आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस वाढत असतो. मग अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करू शकता, निगेटिव्ह साईड बाजूला ठेवा, त्याची पॉझिटिव्ह साईड पहा, की हो मी एका प्रोजेक्टवरती काम केलं, मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला, त्या प्रोजेक्टमधून मला ह्या 4 नवीन गोष्टी कळल्या, 4 नवीन स्किल्स शिकायला मिळाली, 4 नव्या लोकांसोबत मला काम करायला मिळालं. ही त्याची पॉझिटिव्ह साईड पहा. आता विद्यार्थी तर रोजच बर्नआउट होत असतात आणि त्याचं कारण ऑफकोर्स स्टडी असतं, रेग्युलर एक्झाम्स, त्यानंतर एंट्रन्स कुठली तरी क्रॅक करायची असते, एखादा कोर्स असतो तो खूप डिफिकल्ट असतो आणि त्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल वाढते. मग अशा वेळी तुम्ही ही जी निगेटिव्ह साईड आहे, जो अभ्यासाचा ताणतणाव आहे, त्याची जी काठिण्य पातळी आहे, ती बाजूला ठेवा आणि तुमच्या डेस्टिनेशनबद्दल विचार करा. ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर मग पुढे माझं फ्युचर किती ब्राईट असेल, किंवा हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर मला माझं ड्रीम करिअर मिळेल. तर या गोष्टींनी तुम्ही तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी वाढवू शकता. त्यामुळे तुम्ही बर्नआउट होत असाल, त्याचा जो कुठला सोर्स आहे तो फाइंड आउट करा. तो फाइंड आउट केल्यानंतर त्याची निगेटिव्ह साईड बाजूला ठेवा आणि त्याचं पॉझिटिव्ह जे काही असेल ते घ्या. त्याचं सकारात्मक गोष्टीमध्ये रूपांतरण करण्याचा प्रयत्न